स्वबोध आणि शत्रुबोध या दोन्ही गोष्टींपासून हिंदू कायम अनभिज्ञ राहिला. त्याला स्वतःचाही बोध करता आला नाही आणि शत्रुबोध तर त्याला कधी कळलाच नाही. त्याला शत्रूच कळले नाहीत. आम्ही नेमक्या कुठल्या मार्गाने चाललेले आहोत, आमच्या आजूबाजूचे देश कुठल्या मार्गाने चालले, आम्हाला काही माहिती नाही. आम्हाला मुळात आम्ही हिंदू आहोत म्हणजे कोण आहोत हेच माहीत नाही. धर्म या शब्दाची व्याख्या आम्हाला माहीत नाही. तर धर्मच माहीत नाही, त्यामुळे स्वधर्म माहीत नाही, निधर्म माहीत नाही, अधर्म माहीत नाही. आणि जर काही माहितीच नसते, ज्या गोष्टीबद्दल आपल्याला काही माहितीच नसते, ज्या गोष्टीबद्दल आपण अनभिज्ञ असतो, त्या गोष्टीवर आपण कधी प्रेम करत नाही. ज्या गोष्टीची आपल्याला किंमत असते, ज्या गोष्टीचे रंग, रूप, स्वभाव, गुणधर्म हे आपल्याला कळतात, पचतात, आवडतात, तेव्हा आपण त्या त्या वस्तूवरती, त्या त्या माणसांवरती खूप प्रेम करायला लागतो. अगदी आपल्या गाडीवर पण खूप प्रेम करतो आपण. पुरुष स्त्रियांवर प्रेम करतात, स्त्री पुरुषांवर प्रेम करतात. इतकं प्रेम करतात, इतकं प्रेम करतात, त्या प्रेमामध्ये इतके आंधळे होतात की त्या माणसासाठी वाटेल ते करायला तयार होतात. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे लव जिहादची उदाहरणं. हे प्रेमातून आलेलं आहे. वेड्यासारखं प्रेम. हे वेड्यासारखं प्रेम करण्यासाठी आपण त्या माणसाला बघतो, दोन्हीकडनं, स्त्री आणि पुरुष. त्याच्या रंगरूपावर भाळतो आपण, त्याच्या स्वभावावर भाळतो, त्याच्या बुद्धिमत्तेवर भाळतो, त्याच्या गुणधर्मांवर भाळतो. आणि इतकं प्रेम जडतं आपलं, इतकं प्रेम जडतं की त्या वस्तूसाठी, त्या माणसासाठी आपण कुठल्याही थराला जायला तयार होतो. कारण ते सगळं आपल्याला माहीत असतं आणि त्या सगळ्या गुणधर्मांवर आपलं प्रेम बसतं. म्हणून आपण त्यांच्यासाठी काही करायला तयार होतो. आपल्याला हिंदू या शब्दाबद्दल काही माहितीच नाही. त्यामुळे हिंदू या दोन अक्षरांवर आपलं कधी प्रेमच बसत नाही. मग जीवापाड प्रेम, पराकोटीचं प्रेम हे सगळं फारच लांबचं आहे. फक्त फॉर्मवर लिहिताना लिहितो आपण हिंदू धर्माच्या कॉलममध्ये, पण हिंदू म्हणजे नेमके कोण आहोत आपण? मुळात धर्म ही संकल्पना काय आहे हे सगळं समजून घेतल्याशिवाय तुम्हाला स्वबोध होणार नाही. जोपर्यंत तुम्हाला धर्म या शब्दाची व्याख्या कळणार नाही, तोपर्यंत तुम्हाला शत्रूचा बोध होणार नाही. अनेक राजकीय पक्ष जे स्वतःला हिंदुत्ववादी समजतात, त्यातले एक दोन अपवाद सोडले तर बाकी कुणालाही हिंदुत्व म्हणजे काय एकदा विचारून बघा, काहीच माहिती नसतं. त्यांच्यासाठी हिंदुत्व हे एक राजकीय पक्ष निवडणुकीमध्ये निवडून येण्याचा एक केवळ अजेंडा असतो. ज्या एखाद्या मतदारसंघामध्ये हिंदू संख्येनं कमी असतात तिथे हिंदुत्व वगैरेची त्यांचा घेणं देणं नसतं. तिथे मुसलमान जास्त असतील तर ते इस्लामच्या बाजूने उभे असतात. सगळे हिंदुत्ववादी पक्षाचे आमदार, खासदार. माहितीच नाही आम्हाला धर्म म्हणजे काय, माहितीच नाही आम्ही कोण आहोत, हिंदुस्थान म्हणजे काय भानगड आहे. का आम्हाला अभिमान नाही हिंदू असण्याचा? का गर्व असे कहो हम हिंदू आहे? हे खरंच गर्व वाटत नाही. भगवे ध्वज लावतो आपण, भगवा फडकलेला बघतो आपण, पण भगव्याचा अर्थ कळत नाही. ताना पिही निपाजा असे सगळे रंग आहेत, त्याच्यात भ नाही आहे. मग भ आला कुठून? ताना पिही निपाजा हे 7 रंग आहेत, या 7 रंगात तर भ नाहीच आहे. मग हा भ आला कुठून? आणि हे 7 रंग सोडून आपण भ ला का पकडलंय आणि भगवाच का फडकवतो आपण?
का प्रभू श्रीरामांनी भगवा धरला, का सगळ्या संतांनी हातात भगवा धरला, का छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी, बाजीराव पेशव्यांनी, लोकमान्य टिळकांनी, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हातामध्ये भगवा का धरला माहित नाही आपल्याला. रक्तच कवळत नाही, रक्त सळसळत नाही, पुरुषार्थ संपलेला आहे. बावळट, षंड, दुबळे, मनानं पंगू असा एक हिंदू समाज तयार झाला नाही, जाणीवपूर्वक केला गेला. 1-2 वर्ष नाही ही मेहनत घेतली त्यांनी तुम्हाला पंगू आणि दुबळ करण्यासाठी. ही मेहनत जवळजवळ 300-3.5 वर्ष घेतलेली आहे. त्याची फळं आहेत ही आज. तुमच्या स्वत्वाची तुम्हाला जाणीवच होता कामा नये अशा पद्धतीचं शिक्षण तुम्हाला दिलं गेलं. आम्हाला आमच्या संस्कृतीचा, आमच्या धर्माचा अभिमान वाटावा, असं आम्हाला अभिमान वाटावा अशा एकही गोष्टच आम्हाला माहिती नाही. आता या ताई म्हणाल्या सर्व धर्म समभाव, किती चुकीचा शब्द आहे. निधर्मी राष्ट्र, सर्व धर्म समभाव हे शब्दच अस्तित्वात नाही आहेत. जेव्हा तुम्ही सर्व धर्म समभाव म्हणता तेव्हा तुम्ही हे मान्य करता नकळतपणे की अनेक धर्म आहेत, अनेक धर्म आहेत आणि मग त्या सर्व धर्मांचा समभाव, सगळ्यांचा समान आदर करणं म्हणजे सर्व धर्म समभाव. पण माझं म्हणणं आहे मुळात धर्म एकच आहे. धर्मच फक्त एक आहे, सनातन हिंदू धर्म. ज्याला कोणी संस्थापक नाही, ज्याची कोणी स्थापनाच केलेली नाही, ज्याचा कुठलाही धर्मग्रंथ नाही, कुठल्याही पुस्तकावर आधारित नाही, कुठलेही काटेकोर नियम नाहीत, कुठलंही संविधान नाही, कुठली घटना नाही. हे असं केलं म्हणजे हिंदू, हे असं वाचलं म्हणजे हिंदू, 4 वेळा घंटा वाजवली म्हणजे हिंदू, 3 वेळा मंदिरात गेलं म्हणजे हिंदू. शिशी यातलं काहीच नाही. धर्म असा असतो. हे सगळं झालं कशामुळे माहिती आहे? इंग्रजी भाषेमुळं. अत्यंत दळीदरी अशी इंग्रजी भाषा आम्हाला आपली वाटायला लागली आणि जगातली सर्वोत्तम भाषा संस्कृत आम्हाला परकी झाली नाही, केली गेली अत्यंत पद्धतशीरपणे. 200-250-300 वर्ष ह्याच्यावर ब्रिटिशांनी आणि मुसलमानांनी काम केलेलं आहे. अडीचशे 300 वर्ष मुळापर्यंत, नसापर्यंत, अणुरेणूपर्यंत हे सगळं जाऊन पोहोचलेलं आहे. ह्याच्यातून बाहेर काढणं भयंकर अवघड गोष्ट आहे. हिंदूंना जागं करणं ही जगातली सगळ्यात अवघड गोष्ट जर कुठली असेल तर ती हिंदूंना जागं करणं. कुंभकर्णाचे बाप आहोत आपण. तो कधीतरी उठतो तरी आम्ही उठतच नाही. आणि तुम्ही उठू नये अशीच व्यवस्था निर्माण केली गेली आहे. अशीच शिक्षण पद्धती निर्माण केली गेलेली आहे. तुम्ही कसं जगायचं हे सरकारने ठरवलेलं आहे, तुम्ही नाही ठरवत. तुमची इच्छा असो नसो 2.5-3व्या वर्षात तुम्हाला पोराला जबरदस्तीने खेचत त्या केजी आणि याच्यामध्ये नेऊन घालतात. त्या पोराची इच्छा नसते. एक सिस्टम बनवून टाकले. 3ऱ्या वर्षी पोराला शाळेत कोंबतात. पुढे 20, 22, 23 वर्षापर्यंत तो शिकतो. तर संपूर्ण शिक्षण हे अंतिम ध्येय किती पैसे कमवायचे, एकमेव अंतिम ध्येय आहे.
मार्ग अनेक आहेत. माझा मुलगा 10वीत होता या सेंट फ्रान्सिस हायस्कूलमध्ये. अत्यंत नाईलाजाने, अत्यंत दुःखद परिस्थितीत मी त्याला नेऊन शाळेत घातला. कारण मी त्याच्या आधी 2 वर्ष त्याला मराठी शाळेत घातला होता. त्या मराठी शाळेच्या शिक्षणाचा दर्जा शेवटी नाईलाजाने त्याला काढलं आणि मी त्या शाळेमध्ये घातला. तो जेव्हा 10वीला गेला, त्या 10वीला एक हल्ली 10वी आणि 12वीला मुलं गेली, बोर्डाची परीक्षा असते, तर त्या मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी समुपदेशनाचे कार्यक्रम होतात. त्या शाळेमध्ये आम्हाला बोलवलं, आई किंवा वडिलांना कोणीतरी तुम्ही घेऊन या. मी मुलाला म्हटलं तू अजिबात यायचं नाही असल्या घाणेरड्या कार्यक्रमाला. मी बघतो आधी काय शिकवतात ते, काय सांगतात ते. अतिशय उत्तम केलं मी ते. मग एक 3 पीस सूट घातलेला एक माणूस तिथे उभा होता, अत्यंत बुद्धिमान, अस्खलित इंग्लिश बोलत होता. आणि मग त्यांनी 10वी आणि 12वी नंतरचे विविध मार्ग सांगितले मोठं होण्याचे, आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचे. काहीतरी 113 का 114 मार्ग सांगितले. मी वेडाच झालो. इतके मार्ग असतात. कारण मी 10वीत होतो तेव्हा मला माहितीच नव्हतं काही. 3 शाखा माहीत होत्या फक्त, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनियर किंवा डॉक्टर. आणि शिक्षणाचा काडीचाही गंध नसल्यामुळं आणि 7वी 8वी मध्येच कळलेलं होतं की भारतीय शिक्षणाचा ज्ञानी होण्याशी संबंध नाही. त्यामुळे 10वी नंतर इकडे जाण्याचा माझा काही संबंधच नव्हता. किती गंमत आहे बघा ना. महाराष्ट्रात दर आठवड्याला 3 ठिकाणी मला बोलवतात व्याख्यान द्यायला, फक्त मॅट्रिक असलेल्या माणसाला, आणि ऐकायला उच्च विद्याविभूषित बसतात. भारतीय शिक्षणाचा हा एवढा मोठा पराभव, आणि ते सगळे उच्च विद्याविभूषित भाषण संपल्यानंतर मला येऊन भेटतात. ह्यातलं आम्हाला काहीच माहिती नाही हो. शिक्षण कसं असावं समर्थांनी एका वाक्यात फार सुंदर सांगितलंय. मेंदू आणि मनगट यांचा जे विकास करतं ते खरं शिक्षण, ते खरं ज्ञान. मन कणखर बनवणं, मन कणखर बनवणारा एकही धडा पहिलीपासून ग्रॅज्युएशनपर्यंत आम्हाला शिकवला जात नाही. हल्ली ते फालतू रोग होतात मुलांना, काय ते एन्झायटी वगैरे शब्द. तिच्या आईला आमच्या वडिलांनी कधी आम्हाला ऐकलेलेच नाहीत आम्ही कधी. मग काय फ्रस्ट्रेशन येतं, आणखीन काय डिप्रेशन, मग त्याच्या काहीतरी गोळ्या बिळ्या असतात. आम्ही नापास झालो, 20-20 वर्ष एकांकिका स्पर्धांमध्ये एकही बक्षीस मिळालं नाही. कर्करोगाची लढाई लढलो तरी सुद्धा डिप्रेशन नावाची गोष्ट आमच्या घरात कधी फिरकलीच नाही. हे एन्झायटी काय असतंय मला माहितीच नाही, काय खोळ्यासारखे. कारण मन मजबूत करणं, मन कणखर करणं ह्याचं शिक्षण आम्हाला कधी दिलंच गेलं नाही. दुसरं मेंदूचा विकास करणारं शिक्षणच नाही.